15-16 नंबर सीट आम्ही इथं हॉटेलवरच आहे. तुम्ही गाडी काढून घेऊन गेले. ट्रॅव्हल्स सुटली आणि स्वरा एकटी ट्रॅव्हल्स मध्ये होती. त्याच्यानंतर मी सासरी आल्यानंतर सासूबाईंनी मस्तपैकी माझ्यासाठी गरम गरम भाकरी, उडदाचं वरण आणि हिरवा ठेचा केला आणि त्याच्यानंतर घरी आली. आणि घरी आल्यानंतर मी येण्याच्या अगोदर माझे प्रॉडक्ट्स म्हणजे जे आहेत ना ते माझी वाटच बघत होते. कारण जसं माझं ठरलं की मला माहेरी जायचं आहे, तर मी माझ्या ज्यांच्यासोबत मी काम करते त्यांना सांगितलं होतं की मी काही दिवस माहेरी जात आहे. तर त्यांनी काय केलं, लगेच तिकडं सगळे प्रोडक्ट लावून दिले. म्हणजे माहेरी आल्यावर सुद्धा मला काही आराम नाही आहे. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कशी आहेत? मी आहे होस्ट, मी मस्त आणि मजेत येणार आहे. पटापट व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. कारण आपण जात आहोत आपल्या माहेरी, जे घर मी स्वतःच्या कष्टाने बांधले होतं त्या घरी. आणि माहेरीचं सुख काय असतं ना हे आत्ता कळत आहे. आधी मी पोटात माझ्या आईजवळ राहत होती, तर तेव्हा असं काही वाटत नव्हतं. परंतु आता जेव्हा मी गावाला जाते ना मला खूप छान वाटतं की चला आता, म्हणजे आधी असं होतं की मला माहेर पण मिळत नव्हतं, परंतु आता ते उपभोगायला मिळतं. तर गुढीपाडव्याच्या दिवशीच निघालं होतं आणि स्वराजला गोवर आलेला आहे आणि त्याची आरती वगैरे पण द्यायची होती. तर त्याच्यामुळे मी तर खूप एक्सायटेड होती घरी जाण्यासाठी. मग गणेशजी पण सुट्टी वगैरे घेऊन आले होते आणि फायनली आमची ट्रॅव्हल्स आलेली होती. आणि रमजान ईद आणि त्यासोबतच गुढीपाडवा असल्यामुळे ना ट्रॅव्हलची तिकीट म्हणजे भेटतच नव्हते आणि खूप म्हणजे महागडे तिकीट घेऊन आम्हाला निघावं लागलं. आणि एकच सीट भेटली आणि एक सीटवर आम्ही चौघांनी प्रवास केलेला आहे, कारण जायचं होतं आणि महत्त्वाची कामं पण होती. तर एका ठिकाणी ना जेवणासाठी ट्रॅव्हल्स थांबली होती आणि ते बोलले होते की 15 ते 20 मिनटं थांबणार, परंतु 15 ते 20 मिनटं तरी थांबली. तर बहुतेक 10 मिनटंच थांबली आणि ट्रॅव्हल्स निघाली होती. आणि स्वराना ट्रॅव्हल्समध्ये झोपलेली होती आणि आम्ही जेवण करण्यासाठी खाली उतरलो होतो. तर आम्ही जेवण करताना ना आमचं लक्ष नव्हतं, परंतु स्वराजचं एवढं बारीक लक्ष होतं. स्वराज बोलला होता त्याच्या पप्पाला की पप्पा ट्रॅव्हल्स निघत आहे, परंतु आम्ही काही लक्ष दिलं नाही आणि आमची ट्रॅव्हल्स ना निघून गेली. नंतर ना एवढी मी गणेशजीवर चिडली ना, खूप दोष माझा पण होता. परंतु आपल्या बायकांचं कसं असते, स्वतःवर आलं की आपण नवऱ्यावर ढकलून देतो आणि माझा पण तोच प्रकार चालू होता नवऱ्यावर ढकलण्याचा. तर इथं ना हॉटेलवर आम्ही जेवण करायला बसलेलो होतो आणि स्वराज तिकडल्या साईडनं होतं, तर त्याला दिसत होतं की म्हणजे आमची बस जी आहे ती निघालेली आहे. आणि त्याने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न पण केला होता, परंतु आम्ही काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि त्याच्यावरून कळलं की स्वराजचं किती बारीक लक्ष असते आजूबाजूला पण. तर स्वराजला बरं नाही आहे, तर त्याने थोडीशी चपाती आणि त्यासोबत असं काय म्हणतो आपण स्ट्रीट पापड होता ना तो खाल्ला होता. आणि खूप उशीर झाला होता आणि मला कसं आहे ट्रॅव्हल्समध्ये खाल्लं पिल्लं की खूप टेन्शन, म्हणजे असं मळकी उलटी होते. तर मी घाबरत थोडंसं जेवण केलेलं होतं आणि तेवढ्यात आमची ट्रॅव्हल्स सुटली. आणि माझा नवरा एवढा वेंदळा आहे ना, एवढा मोबाईल बघतो ना, ॲक्च्युली त्यांचा नंबर पण स्विच ऑफ झाला होता आणि ट्रॅव्हल्सवाल्याचा नंबर ना त्यांच्याचकडे होता आणि ट्रॅव्हल्स आमची निघाली. अरे आम्ही 15-16 नंबर सीट आम्ही इथं हॉटेलवरच आहे. तुम्ही गाडी काढून घेऊन गेले. पुढं बोललो येतो मध्ये येतो म्हणा, थांबा म्हणा पुढं. थांबा म्हणा, पोरगी एकटी आहे म्हणा आमची त्याच्यात म्हणा. मी ग्लोबल मध्ये. तर मी ना पॉवर बँक वापरत असते, तर मी लगेच गणेशजीला ती पॉवर बँक दिली आणि चार्जिंगला लावली. आणि स्वराज मला 10 वेळा सांगत होतो मी, मम्मी तुला बोललो होतं ना ट्रॅव्हल्स निघत आहे, तर दुसरे जे दादा होते ट्रॅव्हल्सवाले ते पण ट्रॅव्हल्स काढतच होते आणि ते पण त्याच वेळी जाणार होते. ते बोलले घाबरू नका, तुमचे बाळ आहे, तुम्ही आधी मोबाईल चार्जिंगला लावा, त्या ट्रॅव्हल्सवाल्यांना कॉल लावा आणि त्यांना सांगा की आम्ही तुमच्या गाडी येत जाऊ. ॲक्च्युली 10 किलोमीटर तरी गाडी समोर गेलीच होती. तर आणि स्वरा त्याच्यात एकटी होती ना, त्याच्यामुळे मला जास्त घबराट होती की बाबा काही व्हायला नको चुकीचं वगैरे म्हणून. कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल घटना व्हायला काही वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मी त्यांना बोलत होती की कंटिन्यू त्यांना कॉल लावा की बाबा आमची मुलगी एकटी आहे, लक्ष ठेवा आणि तिला सांगा की मम्मी पप्पा तुमचे मागून येत आहे. आणि खूपच असं रडू की काय असं पण वाटत होतं. आणि शेवटी आम्ही ट्रॅव्हल्स सुटली होती. ट्रॅव्हल्स आणि अरे स्वरा एकटी होती माहिती आहे का ट्रॅव्हल्समध्ये आणि आम्ही मागं. चला लवकर. आणि लगेच त्या दादांनी, त्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सवाल्या दादांनी आम्हाला बसून घेतलं आणि बोलले थांबा मॅडम, घाबरू नका, आपण पोहोचणारच आहोत. आणि 5 ते 10 मिनटाचंच डिस्टन्स होतो आणि लिटरली आम्ही तिथं पोहोचलो. आणि स्वरा मस्तपैकी झोपलेली होती, तिला माहिती होती म्हणून. कसं धावत आलो मग आपण. जा झोप आता, झोप चल. दिसली होती ना बापू, गाडी चालू झाली होती, तू बोलला आता ना पप्पाला गाडी निघत आहे म्हणून.
दीदीकडे. चल जाऊ दे. आलो आपल्या दीदीला सांग गाडी सुटली होती म्हणा. दीदी गाडी सुटली होती. ह्या माणसाला टाइमावर काही गाडी गेली होती ना, पोरगी एकटी होती ना गाडीत. तू तर मोबाईलच पाहू राहिली ती. आणि त्याच्यानंतर फायनली आम्हाला झोप लागली आणि झोपल्यावर सकाळी उठलो आणि मला सगळ्यात अगोदर अकोल्याला उतरायचं होतं आणि अकोल्याला माझ्या मावस सासू असतात आणि माझी मावशीचं काम करायचं होतं बँकेचं. माझं गोल्ड गहाण आहे अकोल्याला बँकेमध्ये, तर ते सोडवून घ्यायचं होतं आणि त्याच्यामुळे माझी मावशी पण येणार होती, तर तिला यायला वेळ होता. तर त्याच्यामुळे आम्ही लॉजिंग करायचं ठरवलं होतं, परंतु गणेशजी बोलले माझी मावशी आहे तर तिला माहिती पडणार तर ती ओरडणार, त्याच्यापेक्षा आपण तिच्या घरी जाऊया. म्हटलं ठीक आहे. तर सासूबाई तर माहिती आहे सासूबाईंना फिटची बिमारी होती म्हणून त्यांच्या हातचं तर कधी जेवण करायला मिळालं नाही, परंतु आज सासूबाईच्या हातची खाण्याची कमतरता त्यांच्या बहिणीने म्हणजे मावस सासूने पूर्ण केली आणि त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मस्तपैकी चहा वगैरे करून दिला, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि त्या बोलल्या की काय तुला जेवण करायचं. तर मी म्हटलं मस्तपैकी भाकरी करा, उडदाची म्हणजे मिक्स डाळ करा, ठेचा करा. तर त्या बोलले अरे हे जेवण करत असतात का, इतक्या दिवसाने आमच्याकडे आली, काहीतरी गोडधोड करते. म्हटलं नाही, माझ्यासाठी हेच म्हणजे गोडधोड आहे आणि गावचं जेवण काय असते हे तुम्हाला माहिती आहे. मग त्या मी बोलली करते म्हणून, पण त्या बोलल्या नको मीच करते. तर त्या मस्तपैकी भाकरी मिक्स डाळ ठेचा वगैरे करत होत्या. तर मी म्हटलं थोडीशी मदत करूया. तर त्यांना मग मी थोडीशी मदत म्हणजे थोडीशी ते सांबार कोथिंबीर जे काही तुम्ही म्हणत असाल ते तोडून दिलं, हिरवी मिरची तोडून दिली आणि एवढं सांगते म्हणजे स्वर्ग सुख काय म्हणतो आणि सासूच्या हातचं जेवण काय असते ना, हे आज उपभोगायला मिळालं बाबा. गरम गरम भाकरी, त्याच्यानंतर मस्तपैकी मिक्स उडदाची डाळ, लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, कांदा आणि एवढं छान जेवण आलं ना. म्हणजे तिथून जेवण केल्यानंतर डायरेक्टली संध्याकाळीच आईच्या हातचं जेवण केलं मी आणि रस्त्याने पण आम्ही काहीच खाल्लं नाही, म्हणजे खूप भारी जेवण केलं होतं. तर सासूबाई जरी नसल्या तर त्यांच्या बहीण आहेत त्या खरंच म्हणजे सासूबाईसारख्याच प्रेमळ आहेत. मस्तपैकी आम्हाला उडदाचं वरण, भाकरी, ठेचा मस्तपैकी आम्ही जेवण केलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहो. आता आम्ही जाणार आहोत अकोटला, आहे ना. म्हणजे अजूनही आम्ही घरी पोहोचलेलो नाही आहे. सकाळी आलो इकडं कारण कसं आहे जसं जसं जायचं आहे तर एकाची भेट घेऊन जायची आहे, कारण घरी पण निघायचं आहे आम्हाला लवकर. आता माझी मावशी येणार आहे तर मावशीला भेटते आणि नंतर मग अकोटसाठी निघते. ओके, तर चला कंटिन्यू बनवून राहा. तुम्हाला वाटत असणार मी कपडे चेंज नाही केले अजून, तर म्हटलं जाऊ द्या, कम्फर्टेबल वाटत आहे याच्यातच. तर मला लग्नाची नोंदणी पण करून घ्यायची आहे, नाव चेंज करायचं आहे त्यामुळं माझं आणि स्वराचं. तर त्याच्यासाठी आम्हाला ॲपिट्यूड वगैरे करून पाहिजे होतं. तर बॉन्ड बंद होऊ नये म्हणून सगळ्यात अगोदर आम्ही कोर्टात गेलो आणि बॅगा तुम्ही बघू शकता, बॅगासोबतच होत्या आणि सगळ्यात अगोदर बॉन्ड वगैरे घेतला आणि माझं जे सोन्याचं गोल्डचं करून घ्यायचं होतं सोडवायचं ते पण काम करून घेतलं आणि फायनली माझ्या जन्मभूमीवर म्हणजे अकोटला मी पोहोचलेली आहे. आणि एवढी एक्साइटमेंट होती ना पोचण्याची की तुम्हाला काय सांगू. तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष आठवत होता की इथं मी माझी कॅन्टीन लावली होती, हे माझं कॉलेज आहे, हे माझी शाळा आहे. असं करत करत फायनली घरी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपल्या घरचा महायोद्धा म्हणजे आई. तर आई इथं चहा वगैरे करत होती. गेल्या गेल्या आईने चहा वगैरे केला आणि त्याच्यानंतर मी चहा घेतला. माझी मावशी मला घ्यायला आली होती. तर फायनली ती पण तिच्या घरी चालली गेली आणि आम्ही मग आलो आमच्या घरात, जे आपण यूट्यूबच्या भरोशावर सगळ्यात पहिलं माझं स्वप्नातील घर जे होतं तर ते हे होतं. आणि फायनली या घरात आम्ही आलेलो आहो आणि गणेशजीचा तर भरपूर दिवसांनी गृहप्रवेश या घरात झालेला आहे आणि आल्या आल्या आपल्या नावाची पाटी, ते घर किती मी मिस केलेलं आहे तुम्हाला सांगू शकत नाही. ह्या घरात काही चांगल्या आठवणी आहेत तर काही वाईट पण आठवणी आहेत, परंतु इट्स ओके, जे होतं ते आपल्यासोबत चांगल्यासाठीच होतं. कदाचित हे घर आपण सोडलं नसतं तर आपल्या आयुष्यात एवढे चांगले दिवस आलेच नसते. आणि आल्या आल्या बाबा हे कंपनीवाले प्रमोशनवाले तर मला काही सुधरू देत नाही. त्यांना जसं सांगितलं की मी माहेरी जात आहे तर त्यांनी एवढे सारे प्रोडक्ट या ॲड्रेसवर लावून दिले ना, म्हणजे ॲक्च्युली मला त्यांनी विचारलं की तुम्ही किती दिवस राहणार आहे, तर मी त्यांना सांगितलं की 8 ते 9 दिवस तरी राहणारच आहे. तर त्यांनी एवढे सारे प्रोडक्ट पाठवून दिलेले ना, तुम्ही बघू. आमच्या मम्मीने स्वयंपाक केलेला आहे. सकाळी आम्ही कढी, उडदाचं वरण, भाकरी, सासूबाईच्या हातचं जेवण केलं. पहिले मी माझ्या सासूच्या हातचं जेवण केलं, आता माझा नवरा त्यांच्या सासूच्या हातचं जेवण करत आहे. आणि
मुगाची डाळ केलेली आहे, कढी केलेली आहे. आणि बाळा इकडे हो, मधामध्ये नको करू. चल सरक मागं सरक. जेवली, थोडीशीच जेवली. आणि सकाळी मस्तपैकी सासूबाईच्या हातचं जेवण केलं आणि संध्याकाळी आईच्या हातचं जेवण केलं. खूप छान कॉम्बिनेशन वाटलं. आणि आईने पण मस्तपैकी कढी, मेथीची भाजी, मेथीची आणि मुगाची डाळ केली होती. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आईने पापड वगैरे भाजले, काय काय केलं उन्हाळीचं ते मला दाखवलं. आणि फायनली आम्ही आमच्या घरात आलेलो आहोत. आता मला उद्या इथलं पण घर आवरायचं आहे. तर इथं मी मेकअप वगैरे रिमूव्ह करत होते आणि गणेशजीने बेड वगैरे टाकून घेतला. कुठं टाकू, काय टाकू हे ते मला विचारत होते. आणि आपलं देवघर तुम्ही बघू शकता, जिथं माझं आधी देवघर होतं तिथंच ठेवलेलं आहे. आता हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे आणि तर फायनली आता आम्ही झोपत आहे. स्वराजला थोडं आईने ते पीठ आणि काहीतरी ताक असतं ना, तर ते लावलेलं आहे त्याच्या शरीराला पूर्ण. त्याच्यामुळं म्हणते गवर लवकर बरा होतो. तर खूप म्हणजे अकोल्यात तर आम्ही सकाळीच आलो 7 वाजता. परंतु बाकीचं म्हणजे बँकेचं काम होतं माझं, तर मला अकोल्यातच 4:30-5 वाजले. तर घरी यायला 6:30 वाजले. आणि आत्ता आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही झोपणार आहे. आणि उद्यापासून तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटणार आहे की आम्ही कशाला आलो, काय आलो. सासरी पण जायचं आहे, भरपूर कामं आहेत. तर बघूया आता कशी कशी कामं होतात. तसं बाळा पडशील खाली. हे तर सोप आहे. तर चला मग असा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. मम्मा आता बोलले